विटॅमिन डी अजून एक आपल्याला सांगायचं राहिलं की शेवग्याच्या शेंगा किंवा मिरिंगा पावडर आपण जी म्हणतो की झाडाच्या पानाची पावडर असते तर तर ती साधारणतः त्याच्यामध्ये पण एक कॅल्शियमचा किंवा विटॅमिन डीचा आपण काय म्हणू शकतो एक रिच सोर्स आहे असं म्हणू शकतो. म्हणजे शेवग्याच्या शेंगा विटॅमिन ए आणि विटॅमिन डी आणि ते झाडाची पाला असतो की हा शेवग्याच्या झाडाचा पाला तर तो पण मिरिंगा पूड किंवा मिरिंगा पावडर म्हणून वापरा तो पण कॅल्शियम किंवा ह्याच्याने प्रोटीननी रिच असतो. तर आता पुढचं आपण बघणार आहोत की जीवनसत्व ई बघणार आहोत. तर त्या जीवनसत्व ई ला आपण काय म्हणतो की टोकोफेरॉल असं म्हणतो. इंग्लिशमध्ये जीवनसत्व ईला काय म्हणतात टोकोफेरॉल असं म्हणतात. तर ह्याला अ, वार्धक्य टाळण्यासाठी आपण ह्याला एक म्हणजे एक त्याचा मेन यूज आहे की विटॅमिन हे वार्धक्य टाळण्यासाठी किंवा वंध्यत्व निवारण असं म्हणू शकतो किंवा वार्धक्य टाळण्यासाठी पण ह्याचा जास्त उपयोग होतो. तर आता अ, तर ह्याचा प्रामुख्याने शोध कधी लागला पहिल्यांदा तर 1923 साली कॅलिफोर्नियामध्ये हर्बर्ट इव्हान्स आणि कॅथरीन म्हणजे प्रजोत्पादन आहे. त्याच्यासाठी अ व ड शिवाय अजून एक घटक गरजेचा आहे पण ते कुठलाही त्यांना सांगता आलं नाही. परंतु त्यांना कुठला तरी अजून एक घटक आवश्यक असतो हे कळलं. मग 1924 मध्ये डॉक्टर ई व्ही शुटे यांनी या घटकाला विटॅमिन ई असं नाव दिलं. जीवनसत्व ई वंध्यत्व प्रतिबंधकत्व असं प्रतिबंधक घटक असं पण नाव देण्यात आलं. मग 1936 साली जे इव्हान्स म्हणून शास्त्रज्ञ होता त्यांनी काय केलं की पहिल्यांदा गव्हाच्या कोंबाच्या तेलातून हे जीवनसत्व वेगळं केलं. गव्हाचे जे आपले कोंब असतात आपण तृणांकुर जे लावतो गहू लावल्यानंतर जे तृणांकुर येतात आणि त्याच्यापासून जे तेल बनवलं जातं त्या तेलामधून पहिल्यांदा इव्हान्स ह्या शास्त्रज्ञाने विटॅमिन ई वेगळं करण्यामध्ये काय आलं यश मिळवलं आणि त्यालाच मग टोकोफेरॉल असं नाव दिलं जातं. आता त्या टोकोफेरॉलचा अर्थ काय आहे? तर टोको आणि फेरॉल टोको म्हणजे काय ग्रीक भाषेमध्ये टोकोला काय म्हणतात मुलाचा जन्म आणि फिनो म्हणजे आणणे किंवा प्रसूती होणे. तर म्हणून त्याला टोकोफेरॉल असं ग्रीक भाषेमध्ये की मुलाचा जन्म टोको म्हणजे मुलाचा जन्म आणि फेरो म्हणजे त्याला प्रसूती करून बाहेर काढणे किंवा आणणे. म्हणून त्याला टोकोफेरॉल किंवा वंध्यत्व निवारणासाठी पण वापरलं जातं म्हणून त्याला टोकोफेरॉल असं नाव देण्यात आलं. आता ह्याच्यामध्ये आता आपण बघितलं की अ, जीवनसत्व अल्फा बीटा आणि गॅमा डेल्टा अशा चार प्रकारे आढळते. विटॅमिन ई मध्ये पण काय आहे अल्फा बीटा गॅमा आणि डेल्टा ह्या चार प्रकारामध्ये पण विटॅमिन ई आढळतं. आता अ, जे काही आहे आता पण ह्याला टोकोफेरॉल म्हणतं हे कळलं आपल्याला. पण ह्याच्यामध्ये अजून एक द्रव्य घटक असतो त्याला अल्फा टोकोफेरॉल म्हणजे आता हे जे चार प्रकार बघितले अल्फा बीटा गॅमा आणि डेल्टा तर त्यामध्ये जे काही अल्फा टोकोफेरॉल आहे त्याला आपण विटॅमिन ई असं संबोधतो साधारणतः. आता अल्फा टोकोफेरॉल किंवा आपण जे टोकोफेरॉल आपण विटॅमिन ई वापरतो ते ऍक्च्युली अल्कोहोल आहे एक प्रकारचं अल्कोहोल आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे की फायटॉल व ट्रायमिथाइल हायड्रोकेनापासून हे मिळवता येतात. आता ही काही गरज नाही तुम्हाला लक्षात ठेवायची पण हे आपल्याला फायटॉल किंवा मिथाइल हायड्रोक्विनॉन पासून पण हे आपल्याला विटॅमिन ई मिळवता येतं केमिकल संयोगासारखं केमिकली बाहेरून एक्सटर्नली पण आपल्याला त्याला मिळवता येतं. आता हे कसं असतं जीवनसत्व विटॅमिन ई गुणधर्मामध्ये तर लक्षात ठेवा पहिल्यांदा ते अल्कोहोल आहे. दुसरं गोष्ट ई हे पिवळसर रंगाचे अपारदर्शक आहे. पारदर्शक नाहीये तर अपारदर्शक आहे. खोलीच्या तापमानाला द्रवरूप स्वरूपात असतं. रासायनिक घटक तुम्ही बघितलं विटॅमिन ईच्या गोळ्या आपण फोडल्यानंतर त्यातनं लिक्विड ते एक जिलेटिनची कॅप्सूल असते आणि त्याच्यामध्ये ऑइली सिक्रेशन असतं. मग आपल्या इवन ब्युटी पार्लर मध्ये फेशियल करताना पण ज्या एज 30 आफ्टर 30च्या बायक किंवा 40च्या बायका आहेत त्यांच्या चेहऱ्याला पण विटॅमिन ई डायरेक्ट तोंडावरती हे करून त्याचा मसाज केला जातो. किंवा आपण ऑइलमध्ये पण विटॅमिन ई टाकतो किंवा पायामध्ये क्रॅम्प्स येत असतील किंवा हे येत असतील पण आपण विटॅमिन ईच्या गोळ्या कॅप्सूल काय करतो खायला देतो.
तर आता हे काय आहे, स्निग्ध पदार्थामध्ये द्राव्य आहे किंवा विरघळतं. आणि इतर बेन्झिन, अल्कोहोल यासारख्या स्निग्ध पदार्थामध्ये सुद्धा अ, ह्याच्यामध्ये पण ते विरघळतं. नंतर 100 सेल्सिअस पर्यंत उकळलं तरी काय होत नाही, हे नष्ट होत नाही. तर विटॅमिन ई 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत जरी उकळलं तरी ते नष्ट होत नाही. आमलाचा देखील ह्याच्यावरती म्हणजे ऍसिड रिॲक्शन, म्हणजे तुम्ही तोंडाने घेतल्यानंतर ते जेव्हा स्टमक मध्ये तेव्हा त्यातल्या ऍसिडचे पण कुठलीही रिॲक्शन त्याच्यावरती होत नाही. तर ते डिस्ट्रॉय होत नाही, थोडक्यात रिॲक्शन होत नाही असं नाही, डिस्ट्रॉय होत नाही ते तिथे. नंतर हे कसं आहे, तर ह्याचं आता आपण हे काही गुणधर्म बघितले. नंतर ह्याचं विटॅमिन ईचं प्राणीत विभवन होत नाही, म्हणजे त्याचं विघटन होत नाही किंवा त्याचं असं डिरायव्हेशन होत नाही. त्यामुळे शक्यतो ह्या शरीरामध्ये ह्या जीवनसत्वाचा काय होत नाही, नाश होत नाही. नंतर आता जीवनसत्व विटॅमिन ई जे आहे किंवा जीवनसत्व ई जे आहे, त्याचं आपल्याला काय बघायचंय, कार्य बघायचंय किंवा त्याचे फंक्शन्स बघायचे, ते काय करतं. मी तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं होतं की वंध्यत्व निवारण, वार्धक्य निवारणासाठी किंवा ह्याचा काय होतो, विटॅमिन ईचा उपयोग होतो. तर आता पुनरुत्पादन शक्ती वाढवण्यासाठी व स्थिर ठेवण्याची, प्रजोत्पादनची आपली शक्ती आहे, पुनरुत्पादन करण्याची, प्रजोत्पत्ती करण्याची जी शक्ती आहे, तर त्याचं काय करायचं, त्याचं तरी वाढवायला मदत तर होते विटॅमिन ई म्हणून, पण ती एक प्रकारे मेंटेन करायला किंवा स्थिर करायला पण काय होते, आपल्याला विटॅमिन ईची काय होते, मदत होते. पुढं आपण बघणार आहोत की साधारणतः लैंगिक ग्रंथीतील जो अंतस्त्राव आहे किंवा जे एन्झाईम्स आहेत त्यांच्या निर्मितीला मदत करतात. आपल्या त्या स्त्रियांच्या मध्ये फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन FSH, लुटिनायझिंग हार्मोन म्हणजे LH, आणि पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन, हे जे काही आहेत ते. आणि मेन्स्ट्रुअल सायकलसाठी बायकांमध्ये प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन पण महत्वाचे असतात. तर ओव्ह्युलेशन होण्यासाठी प्रामुख्याने FSH आणि LH जे पिट्युटरी ग्रंथीच्या भागापासून मिळतात. तर ह्या सगळ्या अंतस्त्रावांच्या निर्मितीला विटॅमिन ई काय करतं, मदत करतं. हम्म पुरुषामध्ये शुक्रजंतू किंवा सीमेन निर्मितीसाठी, आणि स्त्रियांच्या मध्ये काय होते की गर्भाची निर्मिती, ओव्ह्युलेशन होऊन गर्भ जेव्हा एकत्र होतो, सीमेन आणि ओव्हम जेव्हा फर्टिलाइज होतात, तर तेव्हा त्या गर्भाची निर्मिती होताना किंवा त्या गर्भाचं इव्हॅल्युएशन होताना त्याला विटॅमिन ई काय करतं, मदत करतं. त्याच्यात उत्क्रांती होण्यासाठी किंवा इव्हॅल्युएशन होण्यासाठी, गर्भाची वाढ होण्यासाठी विटॅमिन ई काय करतं, मदत करतं. नंतर विटॅमिन ई मुळे काय होतं की मज्जातंतू, जे काही आपल्या ब्रेनमध्ये न्यूरॉन्स आहेत सगळीकडं इलेक्ट्रिक इम्पल्स पोहोचवण्यासाठी ब्रेनच्या ह्याच्यापासून न्यूरॉन्सचं जाळं असतं. आणि त्या सगळ्या न्यूरॉनच्या जाळ्याला किंवा त्याच्या न्यूरॉन्सला किंवा आपण त्याच्या असं म्हणू शकतो की त्यांना किंवा स्नायूंना, आपले जे स्नायू आहेत त्यांना, त्या आपल्या ग्रंथी आहेत सगळ्या, ह्या ग्रंथी पिट्युटरी ग्लँड किंवा थायरॉइड ग्लँड, ॲड्रिनल ग्लँड, पॅनक्रियास, तर ह्या ज्या काही सगळ्या हार्मोन्स स्त्रवणाऱ्या ग्रंथी आहेत, त्यांनी आपल्या ज्या मज्जापेशी किंवा मेंदूच्या ज्या पेशी आहेत त्यांना नाश होण्यापासून विटॅमिन ई काय करतं, आपल्याला मदत करतं. हम्म सतत काय होतं, कसं मदत करतं हे आपल्याला, कारण हे कसं आहे, प्राणी द्विभवन विदोरक म्हणजे अवरोधक आहे, की म्हणजे याचं विघटन होत नाही किंवा उष्णता जरी दिली तर त्याचं डिरायव्हेशन होत नाही किंवा ते असं उडून जाऊन काही गोष्टी शिल्लक असं नाही होत. त्यामुळं काय होतं की जरी खाद्यपदार्थामध्ये स्निग्धाम्ले किंवा आपले जे खाद्यपदार्थातील आम्ल आहेत त्याच्यामुळं किंवा पेशीमध्ये ऑक्सिजनचा सतत संपर्क येतो आणि ऑक्सिडेशनची प्रक्रिया चालू होते. आणि जर ही ऑक्सिडेशनची प्रक्रिया थांबली नाही तर आपल्याला काय येतं, लवकरात लवकर वार्धक्य येतं. तर ते ऑक्सिडेशन काही प्राणी विभवन होत नाही त्याचं, त्यामुळे ते संरक्षणासारखं काय करतं, काम करतं. आणि पेशींचा ऱ्हास होण्यापासून काय करतं, किंवा त्यांची झीज होण्यापासून, त्यांचा ऱ्हास होण्यापासून त्याच्यावरती एक प्रकारचा थर निर्माण करतं आणि त्यामुळे पेशींचा ऱ्हास लवकर होत नाही. हे विटॅमिन ईचं काय आहे, मदत होते आपल्याला. त्याचप्रमाणे काय, आपलं जे हार्ट आहे किंवा आपलं जे हृदय आहे,
त्याचं पण काम सुरळीत करणे चालण्यासाठी काय करतं, विटॅमिन ई मदत करतं. त्याचप्रमाणे रक्ताभिसरण सुरळीत होण्यासाठी, आपलं जे सर्क्युलेशन आहे ते होण्यासाठी पण विटॅमिन ई काय करतं, मदत करतं. आता कसं मदत करतं रक्त संरक्षणाला किंवा रक्तस्रावाला? तर काय करतात की लाल रक्तकण म्हणजे जे आरबीसी आहेत आपल्या शरीरामध्ये, त्यांना संरक्षित ठेवतं विटॅमिन ई, आणि त्यामुळे रक्तक्षय व्हायला काय होते, मदत होते. कारण रक्तकण किंवा लाल रक्तपेशी ह्या एक प्रकारच्या पेशीच आल्या, त्यांचा 120 दिवसांनी ऱ्हास होतो. परंतु काही आरबीसी डायरेक्ट अचानक डिस्ट्रक्ट होऊ शकतात, काही आजारामुळं, काही याच्यामुळं. तर ती डिस्ट्रक्शनची प्रोसेस किंवा त्यांचा ऱ्हास होण्याची प्रोसेस कोण थांबवतं? विटॅमिन ई थांबवतं. आणि त्याच्यामुळे काय होतं की रक्ताभिसरण सुधारतं, आणि काय होतं की रक्तक्षय पण रोखला जातो, आणि त्यामुळं आपली हिमोग्लोबिनचं संरक्षण होतं, आणि आपल्याकडे सगळ्या पेशींना योग्य प्रमाणात हिमोग्लोबिन चांगले असल्यामुळं ऑक्सिजनचा पुरवठा चांगल्या प्रकारे मिळाला जातो. त्याच्यानंतर विटॅमिन ई मुळे प्रामुख्याने आपल्याला संरक्षण पण मिळतं. इम्युनिटी म्हणा किंवा इम्युनिटी वाढवण्यासाठी आपल्याला काय करतं, संरक्षण पण मिळतं. नंतर कॅन्सर पासून पण संरक्षण मिळतं आपल्याला. विटॅमिन ई जे आहे त्याचं आपल्याला काय होतं की कॅन्सर जो आहे आपल्याला, कॅन्सर होऊ नये, कारण अँटीऑक्सिडंटचं काम करतं ना. जेवढं ऑक्सिडेशन राहील तेवढं आपलं वार्धक्य येणार किंवा आपल्या पेशींचा ऱ्हास होणार, तेवढं आपल्याला आजार होण्याची शक्यता वाढणार. तर अँटीऑक्सिडंट म्हणून काम करत असल्यामुळे विटॅमिन ई काय होतं की आपोआपच कॅन्सरपासून संरक्षण व्हायला पण मदत होते. नंतर मासिक पाळी अनियमित असली, गर्भपात सारखा सारखा होत असेल तर, किंवा स्तनामध्ये दूध वाढवायचं असेल तर विटॅमिन ईचा काय होतो, आपल्याला चांगल्या प्रकारे उपयोग होतो. नंतर मांसपेशी किंवा आपले स्नायू आहेत, त्यांच्या विकासासाठी ही घटकाची आवश्यकता असते. या स्नायूंना कार्यक्षम ठेवायचं किंवा त्याच्यामध्ये पेटके नवी देण्याचं काम विटॅमिन ई करतं. आता हे सगळे आपण फायदे बघितले. फायद्यामध्ये आपण जवळजवळ 9 फायदे बघितले. 9 फायद्यामध्ये प्रजोत्पादनासाठी, नंतर मज्जापेशी आणि स्नायुतंतू यांचा ऱ्हास होण्यासाठी होऊ नये म्हणून, हृदयाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी, रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यासाठी, मग त्यातल्या लाल रक्तकणाच्या पेशींच्या वरती सगळ्यात जास्त चांगलं कार्य होतं, कॅन्सर पासून रक्षण करतं. नंतर यकृताला पण संरक्षण देतं. मासिक पाळी ज्यांची अनियमित आहे, ज्यांना गर्भपात आहे, अशा लोकांना पण विटॅमिन ईचा लाभ होतो. आणि मांसपेशींची वाढ होण्याला, विकास व्हायला किंवा स्नायूंचं संघटन व्हायला विटॅमिन ईची काय होते, मदत होते. त्याच्यानंतर आता आपण काय बघणार आहोत की विटॅमिन ईची दैनिक आवश्यकता काय आहे हे बघणार आहोत आपण. आता दैनिक आवश्यकता बघताना काय बघणार आहे, तर जे प्रौढ पुरुष आहेत, प्रौढ पुरुषांमध्ये काय आहे की प्राधान्यतः प्रामुख्याने 20 मिलीग्रॅम इतकं काय लागतं, विटॅमिन ई लागतं. त्याच्यामध्ये स्त्रीमध्ये किती राहतं, 15 मिलीग्रॅम. जी नॉर्मल स्त्री आहे, जी गर्भधा किंवा स्तनदा माता नाहीये, तर तिच्यामध्ये पण 15 मिलीग्रॅम इतकं आपल्याला काय लागतं, विटॅमिन ई लागतं. लहान मुलं म्हणजे साधारणतः 6 महिने ते 5 वर्ष 7 वर्षापर्यंत आपल्याला 10 ते 20 ग्रॅम लागतं. हम्म. त्याच्यानंतर ॲडolescent पिरियडमध्ये पण जास्त, मॅक्झिमम 20 ग्रॅम लागतं. नंतर गरोदर स्त्री जर असेल तर तिला 30 ग्रॅम लागतं. आणि जर अंगावर पाजणारी, ब्रेस्ट फिडिंग करणारी स्त्री असेल तर तिला 30 मिलीग्रॅम इतकी विटॅमिन ईची आवश्यकता आहे. ही दैनिक आवश्यकता आहे, म्हणजे डेली किती लागतं त्याची आवश्यकता आहे. तर आपल्याला तर हे किती लागतं हे कळलं की बाबा प्रौढ व्यक्तीमध्ये इतकं लागतं, शिशुमध्ये एवढं लागतं, किशोरवयीन व्यक्तीमध्ये एवढं लागतं, प्रौढ लोकांमध्ये एवढं लागतं, गर्भधा मातेमध्ये एवढं लागतं, स्तनदा मातेमध्ये एवढं लागतं. तर तर मग आपल्याला त्याचे, हे विटॅमिन ई मिळवण्यासाठी त्याची प्राप्तीची साधनं काय आहेत, किंवा आपल्याला नॅचरली कुठल्या कुठल्या गोष्टीतनं विटॅमिन ई मिळू शकतं हे आपण पाहिलं पाहिजे. तर प्रामुख्याने विटॅमिन ई आपल्याला तृणधान्यातून, म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी, मका, या सगळ्या तृणधान्यातून, कडधान्य म्हणजे हे सगळे, किंवा मूग, मटकी, चवळी, हरभरा, हुलगा, अजून कुठली उसळ आठवते का कोणाला?
हं? मूग आठवतात, चवळी आठवतीये, मटकी आठवतीये, छोले आठवतो, राजमा, हुलगे. त्याच्यानंतर आपण अजून कुठल्या गोष्टी घेऊ शकतो? हम्म तर या सगळ्यांच्यामुळं पण काय होतं की प्रामुख्याने आपल्याला योग्य प्रमाणामध्ये हे मिळतं. त्याच्यानंतर आता कशा कशातून मिळतं हे पाहायचं आपल्याला. तर गव्हाच्या कोंबाचे तेल, मी तुम्हाला सांगितलं की शोध लागताना पण ते गव्हाचे जे तृणांकुर आहेत त्या तृणांकुरांचं तेल काढलं आणि त्या तेलामध्ये मिळालं तर असं सांगितलं आणि त्याला विटॅमिन ई असं नाव देण्यात आलं. तर गव्हाच्या कोंबाच्या तेलामध्ये प्रामुख्याने 225 मिलीग्रॅम इतकं विटॅमिन ई असतं. नंतर सोयाबीनच्या तेलामध्ये 118 मिलीग्रॅम असतं. ते पण रिफाईंड नाही पाहिजे, लाकडी घाण्यावर काढलेलं पाहिजे. नंतर सूर्यफुलाच्या तेलामध्ये पण काय होतं, 70 मिलीग्रॅम असतं. शेंगदाणा तेलामध्ये 22 असतं. तांदळाच्या भुश्याचे तेल, हम्म तर त्याच्यामध्ये पण 91 मिलीग्रॅम असतं. लोण्यामध्ये 2.4 आणि अंड्यांमध्ये 2 मिलीग्रॅम इतकं काय असतं, विटॅमिन ई असतं. मग हे सगळं कॉम्बिनेशन मध्ये थोडं थोडं वेगवेगळ्या प्रकारे करून घेतलं तर विटॅमिन ईची आपल्याला गरज किंवा विटॅमिन ई आपल्याला उपयोगी पडतं. तुम्ही बघितलं असेल की कधी कधी कॅन्सरच्या लोकांना गव्हाच्या तृणांकाराचा रस प्यायला सांगतात. तर का, तर त्याच्यामध्ये विटॅमिन ई असतं आणि ते विटॅमिन ई हे काय करतं, कॅन्सरच्या रुग्णांना प्रोटेक्शन करतं किंवा प्रोटेक्शन द्यायचं काम करतं. म्हणून विटॅमिन ईला काय आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्व आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला पुढचं बघायचं आहे की तुम्हाला मी सांगितलं कशा कशात किती आहे. तर गव्हाच्या कोंबाच्या तेलात 225 मिलीग्रॅम, सोयाबीन तेलात 118, शेंगदाणा तेलामध्ये 22, सूर्यफूल तेलामध्ये 70, तांदळाच्या भुशाच्या तेलामध्ये 91, लोण्यामध्ये 2.4 आणि अंड्यामध्ये 2.0 इतकं असतं. आता जर विटॅमिन ई आपल्याकडे कमी पडलं किंवा आपल्याला समजा डेफिशियन्सी झाली, आपल्याला लक्षात आलं नाही किंवा डेलीच्या कामामध्ये आपल्याला पटकन सिमटम पण लक्षात येतात, आता आपल्याला चालू झाला अभाव, तर मग काय काय लक्षणं दिसणार? तर प्रामुख्याने अर्भकांना काय होते, कावीळ होते. विटॅमिन जर ई डेफिशियन्सी असेल तर सगळे जे अर्भक आहेत किंवा आपले लहान बाळ आहेत त्यांना काय होते, कावीळ होण्याचे चान्सेस जास्त वाढतात. नंतर रक्तपेशी किंवा म्हणजे आपण ज्यांना आरबीसी म्हणतो त्या लवकर नष्ट व्हायला लागतात. आणि काय होतं, रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण तर पूर्णपणे कमी होतं. आणि त्याच्यामुळं काय होतं की गरोदर स्त्रीला काय होतं की जर पुरेसं ई विटॅमिन जर नाही मिळालं तर त्याच्यामुळे काय होतं की बाळामध्ये पण बरेच डिफेक्ट किंवा अडचणी आपल्याला दिसून येतात. नंतर आपलं प्रजनन संस्था सुद्धा विटॅमिन ईच्या अंडर येते किंवा त्याच्याने प्रजनन संस्थेला पण विटॅमिन ईने विकास होतो. परंतु जर विटॅमिन ई डेफिशियन्सी असेल तर प्रामुख्याने स्त्रियांमध्ये स्त्रीबीजच तयार होत नाही आणि गर्भाची वाढ पण नीट होत नाही जर डेफिशियन्सी असेल तर. त्यामुळं प्रामुख्याने पहिल्यांदा आपलं काय केलं पाहिजे, विटॅमिन ई याचा आपण एक सिंगल डोस किंवा डेली आठवड्यातून 2दा असं आपण घेतलं पाहिजे किंवा खूपच डेफिशियन्सी असेल तर डेली घेतलं पाहिजे. नंतर जर विटॅमिन ईचा अभाव असेल तर स्त्रियातील चयापचय क्रिया पण पूर्णपणे बिघडते आणि त्यामुळं काय होतं की मज्जातंतू कमकुवत बनतात. आलं का लक्षात? मज्जातंतू पण मला सांगितलं की कार्यामध्ये बघितलं होतं की सगळ्या मज्जातंतूवरती आवरण म्हणजे आवरण लावायचं किंवा एक कोटेशन द्यायचं, ह्याचं सगळं काम कोण करत असतं, विटॅमिन ई करत असतं. त्यामुळं प्रामुख्याने विटॅमिन ई मुळे काय होतं की बऱ्याच गोष्टींना किंवा ह्यांना मदत मिळते प्रजोत्पादनासाठी, प्रत्येक अवयवाच्या आवरणासाठी, या सगळ्यासाठी काय होते, आपल्याला त्याची मदत होते. नंतर प्रामुख्याने आपण त्याचे सगळे गुणधर्म बघितले, त्याची दैनिक आवश्यकता काय बघितली, त्याच्यानंतर त्याचा अभाव असेल तर आता आपण बघत आहोत की काय काय दिसून येतं आणि त्याच्यानंतर मग
त्याला आपण जर अभाव आहे तर कुठलं कुठलं आपण आहार घेऊ शकतो ते सुद्धा आपल्याला काय करायचंय बघायचं. ते पण सांगितलं मी तुम्हाला. गव्हाच्या कोंबाच्या तेलामध्ये, सोयाबीन तेलामध्ये, सूर्यफूल तेलामध्ये, शेंगदाणा तेलामध्ये, नंतर तांदळाच्या भुशाचे तेल किंवा लोणी आणि अंडी ह्याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला विटॅमिन ई जास्त प्रमाणामध्ये आढळून येतं. तर प्रामुख्याने आता हे आपण सगळं बघितलं की विटॅमिन ई डेफिशियन्सी झालं तर काय काय होणार. तर स्त्रियांमध्ये चयापचयाची किंवा मेटाबॉलिझमची जी क्रिया आहे चयापचयाची ती सुद्धा काय होते बऱ्यापैकी बिघडते. म्हणजे त्याचे कधी कधी जुलाब होतात, कधी उलट्या होतात, कधी पचत नाही, असं पण काय होतं होऊ शकतं. त्याच्यानंतर जर विटॅमिन ईचं आधिक्य असेल, खूप मोठ्या प्रमाणात विटॅमिन ई आपल्याकडनं कॉन्झर्व झालं असं वाटतंय आपल्याला की कंटिन्युअस घेऊन घेऊन खूप वाढले, तर मग त्याच्या वेळेस काय होतं की वाढ खुंटते. जर त्याच्यामध्ये विटॅमिन ई मध्ये आधिक्य असेल तर बाळाची काय होते, वाढ खुंटते. त्याच्यानंतर हाडांमध्ये कॅल्सिफिकेशनच होत नाही, मग त्यामुळे हाडांची घनता काय होते, कमी होते आणि हाडं पण लवकर फ्रॅक्चर होऊ शकतात. नंतर एवढेच दोन चार गोष्टी विटॅमिन ई मुळे आपल्याला जास्त आधिक्य असेल तर दिसून येतात. तर आता विटॅमिन ईच्या डेफिशियन्सीने असा वेगळा कुठला आजार दिलेला नाहीये, पण हे जे काही बाकीचे दिले होते अभावामुळे की बाबा इन्फर्टिलिटीला किंवा प्रजोत्पादनाला अडचण होते किंवा त्याच्यानंतर मज्जातंतूचं आवरण किंवा पेशींचं आवरण तयार व्हायला मदत होत नाही, त्याच्यानंतर प्रामुख्याने पचन संस्थेचं काम बिघडतं. फर्टिलिटीमध्ये सगळ्यांच्यात म्हणजे स्त्रियांमध्ये पण प्रॉब्लेम येतो आणि पुरुषांमध्ये पण डेफिशियन्सी असेल तर त्यांच्यात पण प्रॉब्लेम येतो. ह्या गोष्टी आपण काय केल्या पाहिजेत, लक्षात ठेवल्या पाहिजेत. आता पुढचं बघणार आहोत आपण. हम्म तर पुढचं जे काही आहे तर ते विटॅमिन ई आता संपलंय. काल पहिल्यांदा आपण विटॅमिन ए बघितलं, विटॅमिन डी बघितलं, आता विटॅमिन ई बघितलं आणि आता आपण विटॅमिन के बघतोय. विटॅमिन के आहे वॉटर सोल्युबल, हे सॉरी वॉटर नाही, फॅट सोल्युबलच आहे, वॉटर नाही आहे. तर विटॅमिन के हे काय आहे, फॅट सोल्युबल आहे. कुठलंही बाळ जन्मल्यानंतर प्रामुख्याने विटॅमिन के काय करतं की रक्तस्राव थांबवायला आपल्याला काय करतं, मदत करतं विटॅमिन के. आणि त्याच्यामुळं प्रत्येक जन्मलेल्या न्यूबॉर्न बेबीला काय केलं जातं, विटॅमिन केचं काय दिलं जातं, इंजेक्शन केलं जातं. कारण हार्मोनल चेंजेस होतात डिलिव्हरी नंतर बेबीमध्ये पण, कारण ते आईच्या ह्याच्यातून बाहेर पडलेलं असतं आणि हार्मोनल थोडेसे वेगवेगळे इम्बॅलन्सेस होतात आणि मग कधी कधी वजायनल ब्लीड किंवा सेरेब्रल ब्लीड, डोक्यात रक्तस्राव होण्याची अशी शक्यता असते. अशा रक्तस्राव होऊ नये म्हणून विटॅमिन केचं इंजेक्शन सगळ्या न्यूबॉर्न बेबींना दिलं जातं. बीसीजी आणि पोलिओच्या व्हॅक्सिन बरोबर विटॅमिन के पण सगळ्याच बेबींना, जेवढ्या काही जन्मलेल्या बेबी आहेत त्यांना ओरल किंवा इंजेक्टेबल स्वरूपामध्ये दिलं जातं. तर आता विटॅमिन ए केचा मुख्य फायदा काय, तर रक्तस्राव थांबवण्यासाठी होतो. आता 1935 साली कुठल्या शास्त्रज्ञांनी की डॅम या शास्त्रज्ञाने काय केलं की प्रामुख्याने विटॅमिन के या जीवनसत्वाचा काय लावला, शोध लावला. आता त्याच्यामध्ये काय दाखवलं पहिल्यांदा की कशामुळे शोध लागला गेला की कोंबड्या ज्या आहेत आपल्या कोंबड्या, तर त्या कोंबड्यांमध्ये त्यांना पहिल्यांदा काय दिसलं की प्रामुख्याने रक्तस्राव किंवा प्रथिने आणि क्षार इतर अशी जीवनसत्व कमी असते. हे आपल्याला काय दिसलं की त्याच्यामध्ये कोंबड्यांमध्ये रक्तस्राव होताना दिसून आला प्रामुख्याने. आणि जर त्यांना माहित असलेली जीवनसत्व दिली, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स देऊन बघितले, पण तरी पण काय होणार, कोंबड्यातील रक्तस्राव काही थांबेना. आणि मग त्यामुळं लक्षात आलं की रक्त गोठण्यासाठी प्रोथ्रॉम्बिन नावाच्या घटकाची काय असते, गरज असते रक्त वाढवण्यासाठी किंवा रक्त थांबवण्यासाठी. तर प्रोथ्रॉम्बिन नावाचा जो घटक आहे तो डुकराचे यकृत किंवा अल्फा वनस्पती दिल्यानंतर हा रक्तस्राव थांबला आणि मग त्यांच्या पुढे लक्षात आलं की हा एक प्रतिबंधात्मक घटक आहे आणि त्यालाच पुढं 1939 साली
डॅम स्विस रसायनशास्त्राने काय केलं, कारेर यांच्या मदतीने, दुसरा एक शास्त्रज्ञ आहे, कारेर म्हणून, त्यांच्या मदतीने डॅम स्विस ह्या शास्त्रज्ञाने, रसायनशास्त्रज्ञ होता तो, म्हणजे केमिस्ट्रीचे प्रोफेसर होते किंवा केमिस्ट्रीचे शास्त्रज्ञ होते. त्यांनी कारेर यांच्या मदतीने काय केलं की विटॅमिन के काय केलं, वेगळं करण्यात किंवा हे करण्यात यशस्वी मिळवलं. आता के चे पण दोन प्रकार आहेत, विटॅमिन के वन की विटॅमिन के टू किंवा असे दोन प्रकार आहेत. तर के हे पहिले विटॅमिन के वन जे आहे ते अल्फा अल्फा नावाच्या वनस्पतीपासून असणारं तेल आहे. आणि दुसरं के टू आहे ते जीवाणू आहेत जे, किंवा आपण त्यांना एक प्रकारचे जीवाणू म्हणतो ना, तर ते किंवा हे तयार करतात किंवा माशांपासून पण वेगळं करण्यात येतं त्याला. असं दोन प्रकारे आपण विटॅमिन के मिळवू शकतो. म्हणजे विटॅमिन के वन जे आहे ते अल्फा अल्फा वनस्पतीपासून, आणि के टू जे आहे ते माशांपासून किंवा जीवाणू असतात ते तयार करतात, बॅक्टेरिया किंवा जीवाणू तयार करतात. आता म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा लक्षात आलं की 1935 साली डॅम या शास्त्रज्ञांनी शोध लावला. कोंबड्यांमध्ये रक्तस्राव होत होता आणि कितीही मिनरल्स विटॅमिन्स वापरून पण तो थांबेना. मग त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी वेगळंच प्रॉब्लेम आहे. रक्त गोठण्यासाठी प्रोथांबीन नावाचं द्रव्य लागतं, आणि मी त्या डुकराचं रक्त दिल्यानंतर त्यातून त्यांना ते प्रोथ्रॉम्बिन मिळालं, विटॅमिन के मिळालं, आणि त्याच्यामुळे काय झालं की प्रोथ्रॉम्बिन घटक तयार होऊन रक्तस्राव थांबला. मग पुढे त्या काळात तर काही तिथपर्यंतच ती प्रोसिजर संपली, परंतु विटॅमिन के सिंथेटिकली निर्माण करण्याचं किंवा केमिकल प्रोसेसमध्ये निर्माण करण्याचं काम प्रामुख्याने डॅम स्विस आणि करेर या शास्त्रज्ञांनी केलं. आणि के चे पण दोन प्रकार आहेत, के वन आणि के टू. के वन आहे तो अल्फा अल्फा या वनस्पतीपासून मिळतो, आणि के टू हा प्राणीज आहे की माशांच्या आतील अवयवापासून किंवा यकृतापासून तो मिळतो, किंवा जीवाणू किंवा जे बॅक्टेरिया आहेत त्यांच्या प्रोडक्शननी पण त्याच्यामध्ये हा एक प्रकारे विटॅमिन के तयार होतं. आता गुणधर्म काय आहेत विटॅमिन के चे? सर, उष्णता किंवा सूर्यप्रकाशात जर उघडं ठेवलं तर विटॅमिन के नष्ट होत नाही. त्याच्यानंतर तीव्र अल्कली किंवा ऑक्सिडायझिंग एजंट, क्ष किरण, एक्स-रे किरण किंवा गोठवलेले अन्नपदार्थ, हवेचे प्रदूषण, खनिज तेल यामुळे काय होतं, जिकेचा नाश होतो. विटॅमिन जे के आहे त्याचा कशा कशाने नाश होतो? एक्स-रेच्या किरणांनी नाश होतो. नंतर तीव्र प्रकारचे म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड किंवा तीव्र प्रकारचे अल्कली वापरण्यात आले तर पण त्याचा नाश होतो. आणि त्याच्यानंतर गोठवलेले अन्नपदार्थ खूप दिवस ठेवलेले वापरले तर त्याच्यामध्ये पण विटॅमिन के चा नाश झालेला असतो. त्याच्यातून विटॅमिन के आपल्याला मिळत नाही. प्रदूषण, पॉल्युशनमुळे पण काय होतं, विटॅमिन के चा नाश होतो. तर त्याच्यामुळं के कसा आहे तर पिवळ्या रंगाचा रवाळ पदार्थ आहे. एक प्रकारचं पिवळ्या रंगाचं छोट्याशा एवढ्या एवढ्याशा अँपूलमध्ये ते येतं. कॅप्लिन नावाने येतं ते. हम्म त्याच्यानंतर स्निग्ध आणि स्निग्ध पदार्थामध्ये काय होतं, हे प्रामुख्याने विरघळतं. त्याच्यानंतर आपण काय बघणार होतो की साधारणतः यकृतामध्ये काय होतं, हे साठवलं जातं आणि 50% आहारातून मिळतं आणि 50% हे काय आहे, आतड्यातील जे जीवाणू तयार करतात त्यापासून आपल्याला विटॅमिन के हे मिळत असतं. पूर्ण आपल्याला शरीराकडून मिळत नाही. तर काही ठराविक गोष्टी आपण जे घेतो त्याच्यामधून पण आपल्याला हे काही मिळतं. म्हणजे प्रोटीन शेक वगैरे घेतो त्याच्यामध्ये पण हे मिळतं आपल्याला. 50% आहारातून आणि 50% आतड्यातले जे जीवाणू आहेत तेच उत्पन्न करतात. त्याच्यानंतर थोड्या प्रमाणात उत्सर्जन, तुम्ही जर इंजेक्टेबल जरी दिलं तर थोड्या प्रमाणामध्ये त्याचं उत्सर्जन लघवीद्वारे किंवा टॉयलेटद्वारे होतं. त्याच्यानंतर जीवनसत्व क ह्याचं कार्य काय किंवा एवढं महत्व काय, आपण एवढं कशासाठी शिकतोय किंवा त्यांचं फंक्शन काय हे आपल्याला बघायचंय. तर आता विटॅमिन के चं फंक्शन मी तर तुम्हाला सांगितलं सगळ्यांना. तुम्हाला कोणाला सांगता येईल का काय आहे कार्य, मेन कार्य काय? हा, विटॅमिन के मी आता तुम्हाला 2-3 वेळा सांगितलं बोलता बोलता. काय होतं विटॅमिन के मुळे? रक्तस्राव थांबवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य विटॅमिन के कडून घडतं. जर
रक्तच घोटलं नाही, रक्तस्राव होत राहिला, तर काय होईल? तुम्हाला खून वाहून जाऊन तुम्ही एक्सपायर होणार किंवा तुम्ही जगणार नाही. तर तसं नाहीये. तर विटॅमिन के दिल्यानंतर रक्तस्राव थांबायला मदत होते आणि परत आपल्याला रिगेन व्हायला मदत होते. परंतु म्हणजे थोडक्यात काय की शरीराच्या अंतर्गत आणि शरीराच्या बाहेर आहे बघा, जिथे जिथे आपल्याला रक्तस्राव होतोय, तिथे तिथे काय होतं की हे आपल्याला ह्याची मदत होते. विटॅमिन के ची मदत होते. काय करतं विटॅमिन के प्रामुख्याने मदत करतं म्हणजे, तर जे काही प्रोथ्रॉम्बिन आहे त्याचं फायब्रोनेजिन मध्ये रूपांतर करतं आणि त्या फायब्रोनेजिनमुळं आपल्याला काय होतं की तिथं असं कोॲग्युलेशन तयार होतं आणि रक्त बाहेर जात नाही, तर रक्त तिथेच थांबून राहतं. तर अशा प्रकारची क्रिया होते. नंतर यकृताचे नियमित कार्य, की आपलं जे लिव्हर आहे त्याचं पण कार्य रेग्युलरली चांगलं राहण्यासाठी ह्याची मदत होते. नंतर मासिक पाळीमध्ये जर खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असेल, तर आपण ते पॉज स्टॅडन CPK या गोळ्या वापरतो किंवा मग विटॅमिन केचं काय करतो, आपण इंजेक्शन देतो ज्यांना खूप त्रास होतो अशा लोकांना. आता दैनिक आवश्यकता किती आहे विटॅमिन केची? रोजच्या जीवनामध्ये त्याची आवश्यकता किती आहे? तर प्रामुख्याने त्याची खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. समजा ध्यानाच्या म्हणजे आपलं हे जे मानवाचा आतडा आहे, त्याच्यामध्ये जे जीवाणू आहेत ते विटॅमिन के तयार करतात. परंतु याशिवाय काय होतं, की आपल्याला अन्नपदार्थ पण मिळतं. म्हणजे अन्नपदार्थ कुठले-कुठले? तर प्रामुख्याने हिरव्या पालेभाज्या, पालक, कोबी, सोयाबीन ह्या सगळ्या पालेभाज्यापासून आपल्याला काय मिळतं ते सगळ्यात जास्त प्रमाणात मिळतं. आता दैनंदिन आवश्यकता किती आहे त्याची? तर प्रौढ पुरुषांमध्ये, स्त्रीमध्ये किती आहे? 70 ते 140 मिलीग्राम. इथं मायक्रोग्राम नाहीये. इथं बऱ्यापैकी सगळीकडे मिलीग्राम आहे. लक्षात ठेवायला सोपं आहे. त्याच्यानंतर गरोदर स्त्री आणि स्तनदा मुलेमध्ये 200 मायक्रोग्रॅमची गरज असते. त्याच्यानंतर 2 ते 18 वर्षापर्यंत आपल्याला 30 ते 200 मायक्रोग्राम इतकं विटॅमिन हे लागतं. आता विटॅमिन क च्या प्राप्तीची साधनं काय आहेत किंवा त्यांचं कशातून आपलं विटॅमिन के घेऊ शकतो? आता तुम्ही थोड्या-थोड्या मी गोष्टी सांगितल्याच होत्या. एक तर अल्फा-अल्फा वनस्पतीतून, दुसरं पानकोबी, चौथं फुलभाजी. पानकोबीलाच आपण कोबी म्हणू शकतो. फुलकोबी म्हणजे फ्लावर, पालक. आपण गहू जो चाळतो त्याच्यानंतर जो कोंडा राहतो किंवा चुरा राहतो, त्या गव्हाच्या कोंड्यांमध्ये पण ते असते. त्याच्यानंतर सोयाबीनमध्ये आणि माशाच्या किंवा ह्याच्या यकृतामध्ये पण आपल्याला ते सापडतं. हे विटॅमिन केचं काय बघितलं, कुठं-कुठं आढळतं बघितलं. आता विटॅमिन केचा जर अभाव झाला तर काय होऊ शकतं? तर प्रामुख्याने रक्तस्राव होतो. एक तर आहारातच जर विटॅमिन के कमी घेतलं तरी पण आपल्याला काय होणार, त्याचा अभाव निर्माण होणार. आणि दुसरं काय, की दुसरं प्रामुख्याने आपण काय होतं, की कधी-कधी गर्भावस्थेमध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपल्याला त्याची गरज लागते. तर अशा वेळेस पण जर मातेकडे पण कमी असेल, तर बालकाकडे पण काय होतं, कमी प्रमाणात येतं. आणि असू दे नसू दे प्रत्येक बालकाला आपण व्हिटॅमिन केचे इंजेक्शन देतोच. तर प्रामुख्याने हिमोरेज होते. व्हिटॅमिन के डेफिशियन्सी असेल तर सगळीकडे रक्तस्राव किंवा हिमोरेज व्हायला लागतं. नंतर प्रामुख्याने अजून काय होऊ शकतं, की आतड्यामध्ये किंवा आतड्याचे ॲब्झॉर्ब होण्यासाठी पण काय होतं, की व्हिटॅमिन के ची जास्त प्रमाणात आवश्यकता असते. आता ह्याचे ह्या मसाल्याचे आपण गुणधर्म बघू शकतो. गुणधर्म किंवा फायदे. तर आता प्रामुख्याने याचं विशिष्ट काही गुणधर्म आहेत, की बाबा हे काय आहे, फॅट सोल्युबल आहे. आणि सगळ्याकडे तसंच की म्हणजे रक्तस्राव थांबवण्यासाठी मदत करतं. सगळ्या बालकांना पहिल्यांदा दिलं जातं. हं. आणि शक्यतो हेमोरेज होऊ नये किंवा हेमोरेज झाला तर परत पुढचा रक्तस्राव होऊ नये म्हणून कधी-कधी त्याचे अँपूल फोडून डायरेक्ट पण आपण लावू शकतो.
पण शक्यतो इंजेक्टेबल किंवा ओरल दिलं जातं. तर आता हे काय बघितलं आपण व्हिटॅमिन के चे म्हणजे हे बघितलं की बाबा व्हिटॅमिन के जर कमी असेल तर काय, अभाव असेल तर काय काय होऊ शकतं. तर रक्तस्राव थांबत नाही. त्याच्यानंतर कुठल्या पण ह्याची किंवा म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीमचं कार्य बिघडतं आणि आतड्याचे आजार काय होतात, निर्माण होतात. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्यात. म्हणून व्हिटॅमिन केचं काय आहे, खूप महत्व आहे. त्याच्यानंतर व्हिटॅमिन के जर अधिक प्रमाणात झालं, तर आपण उपचार देताना जर खूप प्रमाणात दिलं गेलं, तर जास्तीच्या व्हिटॅमिन के ची पॉयझनस ऍक्टिव्हिटी होऊ शकते किंवा विषबाधा होऊ शकते. तर त्याच्यामुळं काय करायचंय की थोड्या म्हणजे अगदी म्हणजे जेवढं नेसेसरी आहे तेवढ्या एजनुसार तेवढ्या ह्याच्यामध्येच आपण डोस घेतला पाहिजे. अति प्रमाणात घेतलं तरी त्याचे साईड इफेक्ट्स असतातच. त्यामुळं अधिक प्रमाणात घेतला असता की विषबाधा होते. त्याच्यानंतर रक्तपेशींचं झपाट्याने विघटन होतं आणि रक्तपेशींची हानी होते. तर त्याच्यामुळे ते काय करायचं, हळूहळू टेपर डाऊन करत बंद करायचंय. आता हे झालं व्हिटॅमिन के. आता आपल्याला पुढचं व्हिटॅमिन बघायचंय की जे वॉटर सोल्युबल आहेत. वॉटर सोल्युबल मध्ये पहिलं व्हिटॅमिन कुठलं येत आहे, तुम्हाला सांगता येईल का? वॉटर सोल्युबल व्हिटॅमिनची नावं कोणी पण सांगा, एक 4-5 नावं सांगा जे पाण्यामध्ये विरघळतात. तर कुठले कुठले? व्हिटॅमिन ब आणि व्हिटॅमिन सी. आणि आता ब चे पण किती खूप प्रकार आहेत. तर व्हिटॅमिन ब च्या समूहामध्ये किती प्रकार येतात, तर 10 ते 11 जीवनसत्वाचा काय तो समावेश येतो. म्हणून त्याला काय म्हणतात, बी कॉम्प्लेक्स असं म्हणतात. आणि प्रत्येक समूहातील ह्या बी 1 बी 2 बी 3 बी 5 बी 6 ह्याला काय केलेलं आहे, वेगवेगळी नावं दिलेली आहेत. तर तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं की जे काही हे जीवनसत्व आहे ब समूहातील, तर त्याला प्रामुख्याने काय होतात की वैशिष्ट्य एक प्रकारचे गुणधर्म आहेत व्हिटॅमिन बी चे. तर हे पाण्यात विरघळतात, हे प्रामुख्याने एक गुणधर्म आहे. त्याच्यानंतर कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून बनलेलं आहे, हे पण एक महत्वाचं आहे. काही प्रमाणात त्यात गंधक आणि कोबाल्ट पण असतं. तर हे जीवनसत्व शरीरात साठवली जातात. हम्म साठवली जात नाहीत, सॉरी. हे जे व्हिटॅमिन ब आहे वॉटर सोल्युबल आहे, त्यामुळे काय होतं, शरीरामध्ये साठवलं जात नाही, पाण्यामध्ये विस्कळून त्याचा नाश होतो. म्हणून दररोज विशिष्ट प्रमाणामध्ये आहारात घेणं आवश्यक आहे. कारण ते लघवीवाटे बाहेर पडतं. जरी आपण गोळी घेतली जास्त प्रमाणात असलं तरी ते लघवीवाटे बाहेर पडणार. म्हणून आपल्याला काय करायचं की ते ड्राय झाल्यानंतर किंवा त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून बनलेलं आहे. काही प्रमाणात गंधक, कोबाल्ट लागतात. शरीरात साठवलं जातं, पाण्यात मिसळलं असता नष्ट होतं. म्हणून विशिष्ट प्रमाणात आहारातून घ्यायला पाहिजे. काही प्रमाणात जर घेतलं नाही तर आता बी चे पण अनेक प्रकार आहेत. आता बी मध्ये बी समूहातील जीवनसत्वामध्ये जे पहिलं ब1 आहे त्याचं नाव काय आहे, थायमिन. पहिलं जे व्हिटॅमिन बी 1 आहे त्याचं नाव काय आहे, थायमिन. नंतर B2चं जे दुसरं ब कॉम्प्लेक्स मध्ये दुसरा जो पदार्थ आहे तो रायबोफ्लेविन म्हणजे B2 आहे. तिसरा कोणता आहे तर निओसिन ब3. हम्म तर त्यांचं तिसरं नाव आहे. नंतर तिला आपण नियासिनामाइड असं पण म्हणतात काही जण नियासिन म्हणतात. नंतर चौथा प्रकार आहे पेप्टोनेपिक आम्ल. हम्म पेप्टोपेनिक आम्ल. त्याच्यानंतर पाचवा आहे पायरोडॉक्सिन, त्याला B6 म्हणतात. पहिलं पॅन्टोनिक होतं ते 5 होतं, नंतर पायरोडॉक्सिन आहे ते B6 आहे. बायोटीन आहे ते B8 आहे. नंतर फॉलिक आम्ल किंवा फॉलिक ऍसिड आपण जे म्हणतो, प्रेग्नन्सीमध्ये स्पायनल डिपॉर्टमेंट येऊ नये किंवा ब्रेन डिपॉर्टमेंट येऊ नये म्हणून प्रत्येक बाळाला दिलं जातं. तर ते ते पण असलं पाहिजे, म्हणजे ते पण बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर पॅरा अमायनो बेन्झोइक आम्ल जे व्हिटॅमिन B8 नावाने पॅरा म्हणजे
पॅरा अमायनो बेन्झोइक आम्ल. पॅरा अमायनो बेन्झोइक आम्ल. त्याच्यानंतर सायनोकोबाल्मिनला काय म्हणतात? बी12 म्हणतात. आणि बऱ्यापैकी व्हेजिटेरियन लोकांमध्ये या बी12ची डेफिशियन्सी आढळून येते. त्याच्यानंतर आता आपण काय काय बघितलं की हे पूर्ण विटॅमिन बीचा एक समूह आहे, म्हणून त्याला बी कॉम्प्लेक्स असं मिळतं. टॅबलेट मिळताना पण बी कॉम्प्लेक्स नावानेच मिळते, कारण आपल्याला ते काय होतं की एकच गोळी रोज घ्यायची असते आणि दिवसभर ती काम करते, तर त्याला आपण साधारणतः 24 ते 48 आवर्स आपल्याला ती काम करते. त्यामुळं त्याच्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण आता पुढचं बघणार आहोत की बाबा हे प्रकार बघितले आपण. आता त्याच्यातलं एक 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 पार्ट घेऊन आपल्याला काय करायचंय की त्याची माहिती बघायची. हम्म. तर आता पहिलं बघितलं की B1, विटॅमिन B1. तर आता लक्षात घ्या की जे हे काही विटॅमिन B1 आहे ते प्रामुख्याने काय असतं की सगळ्यात पहिल्यांदा की बेरीबेरी जो रोग आहे त्याचा जेव्हा शोध लागला की बाबा जपानी जे नौदलातील लोक होती, सैन्य नौदलातील म्हणजे नेव्हीचं सैन्य, त्यांना बेरीबेरी रोग झाला. आणि त्यांना बेरीबेरी रोग झाल्यावर त्यांच्या आहारामध्ये बऱ्यापैकी बदल करण्यात आले आणि त्यामुळे बेरीबेरी कंट्रोल व्हायला किंवा न पसरायला किंवा पुढच्या लोकांना न व्हायला मदत झाली. तर 1885 साली टकाकी जे डॉक्टर आहेत, तर ते टकाकी यांना काय झालं, आपण निसर्गोपचारामध्ये पण टकाकी नाव ऐकलं होतं सायंटिस्टचं. तर 1885 साली टकाकी यांना काय झालं की यश आलं B1 वेगळं करण्यामध्ये. त्यांनी काय केलं की रोजच्या आहारातील तांदळाचं प्रमाण कमी केलं आणि काय केलं, भाज्या, दूध, मांस यांचा आहारात समावेश केला. नंतर त्याच्यावरून मग त्यांना लक्षात आलं की ह्याच्यामध्ये विटॅमिन B1 काम करतं. किंवा पक्ष्यांना पण जर पॉलिश केलेले तांदूळ घातले तर त्यांच्यामध्ये पण थोड्या दिवसांनी विटॅमिन ब ची किंवा B1 ची डेफिशियन्सी काय आहे आढळून येते. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की जे काही आहे किंवा न्यूरायटिस किंवा आपल्याला मज्जासंस्थेचे जे काही आजार होतात ते सगळे प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा त्यांचं रक्षण करण्यासाठी आपल्याला विटॅमिन B1 ची जास्त गरज आहे. त्याच्यामुळं 1934 आणि 35 मध्ये विल्यम्स आणि सहकाऱ्यांनी काय केलं की त्याची एक रचना निर्माण केली आणि त्याचा गुणधर्माचा अभ्यास करून त्याला थायमिन असं काय केलं नाव दिलं गेलं. तर आता प्रामुख्याने हिच्यामध्ये आयरिनचे आपल्याला म्हणजे थायमिनचे काय बघायचे आपल्याला गुणधर्म बघायचे किंवा तर हे नेहमी सगळ्यामध्ये आपण जसं लिहितो तसं हे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजननी बनलेलं आहे. त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात नायट्रोजन, गंधक आणि क्लोरीन असतं. पाण्यामध्ये सहजपणे विरघळतं. आम्ल माध्यमात पण स्थिर राहतं. त्याच्यानंतर अन्न शिजवताना विटॅमिन B1 चा नाश होतो. जर खूप प्रमाणात शिजवलं तर त्याचा नाश होतोच. त्याच्यानंतर सूर्यप्रकाशामधील जीवन किरणांच्या पण जर संपर्कात आले हम्म, तरी पण त्याचा काय होतो आपल्याला नाश होतो किंवा जाणून येतं की म्हणजे पाण्यात सहजपणे विरघळतं. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन ह्यापासून बनलेलं असतं. अन्न शिजवताना नाश होतो ह्याचा, त्यामुळे खूप प्रमाणात अन्न हे करू नये. सूर्यकिरणामध्ये पण याचा नाश होतो. नंतर पांढऱ्या रंगाचा कसा आहे, रवाळ पदार्थ आहे आणि याची चव खारट असून कसा लागतो, खमीरासारखा वास असणारा घटक आहे. कुणाला सांगता येईल का मी आता काय काय सांगितलं ते गुणधर्म? गुणधर्म कुणाला सांगता येतील का? झोपले काय सगळे? थायमिन B1 बघतोय आपण, त्याला आपण मनशांतीसाठी गरज आहे म्हणून आपण सांगतो. हम्म. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन पासून बनलेला आहे. पाण्यामध्ये सहज विरघळतं. अन्न शिजवताना अल्कलीच्या सानिध्यात आलं तर नाश होतो.
सूर्यप्रकाशात पण याचा नाश होतो. आणि कसा आहे, पांढऱ्या रंगाचा रवाळ पदार्थ आहे. त्याला आपण विटॅमिन B1 असं म्हणतो. त्याचे हे गुणधर्म आहेत प्रामुख्याने. आता थायमिनचं कार्य काय आहे बघायचं आपल्याला, की विटॅमिन B1चं आपल्या शरीरामध्ये गरज काय आहे, की आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी आपल्याला काय होतं, की विटॅमिन B1 किंवा थायमिनची आपल्याला काय लागते, गरज लागते. नंतर आपला जो मेंदू आहे त्याचं काम, आणि जी ही आपली मज्जासंस्था म्हणजे सगळंच आलं, मेंदू, स्पायनल कॉर्ड किंवा छोटा ब्रेन, मोठा ब्रेन, लहान ब्रेन, सगळं आलं त्याच्यामध्ये, न्यूरोलॉजिकल सगळं स्ट्रक्चर आलं. तर ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला प्रामुख्याने काय आहे, की त्याचं कार्य सुरळीत पाहण्यासाठी आपल्याला विटॅमिन B1ची गरज असते. नंतर आपले जे काही डायजेस्टिव्ह सिस्टीम काम करत असते, तेव्हा जे कर्बोदकामध्ये किंवा पिष्टमय पदार्थ डायजेस्ट झाल्यानंतर एक प्रकारचा काय निघतो, की म्हणजे पायरुलिक आम्ल किंवा लॅक्टिक आम्ल नावाचे काय होतं, की पदार्थ तयार होतो. आणि तो काय करतो, आपल्याला ऑक्सिडेशन होऊन ऊर्जा निर्माण व्हायला मदत करतो. आणि त्याला हे काय करतं, विटॅमिन B1 मदत करतं. नंतर हृदयाच्या स्नायूंचं संरक्षण करणे, ह्याचं पण काम कोण करतं, कार्डिओलॉजिस्ट हे, की आपलं थायमिन करतं. त्याच्यानंतर बुद्धीला पण चालना द्यायचं काम, की बुद्धी चालण्यासाठी. त्याच्यानंतर आतड्यांची हालचाल, आपली जी आतडी आहेत पोटातली, त्यांची हालचाल सुरळीत होण्यासाठी पण आपल्याला काय होते, मदत होते. मग आपल्याला त्यामुळे काय होतं, आतड्यांची जर हालचाल झाली तर आपल्याला कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता होणार नाही. तर विटॅमिन B1 इनडायरेक्टली बद्धकोष्ठतेचा त्रास पण काय होतो, कमी होतो. आणि आपल्या त्वचेचं स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी पण काय होतं, थायमिन काय असतं, आवश्यक असतं. तर आता पचनसंस्थेची कार्यक्षमता तर सगळीकडेच वाढते, तर इथं पण ती वाढते, लक्षात घ्या. कुणाला सांगता येतील का आता मी जे काय सांगितलं ते? एक 3-4 कार्य सांगा थायमिनची. सांगतं का कोण? कोण आहे का, सगळे जागेवर आहात का? शरीराची वाढ उत्तम होण्यासाठी, आरोग्यासाठी थायमिनची गरज आहे. मेंदू व मज्जासंस्थेचं कार्य, कर्बोदकाच्या चयापचयात जे लॅक्टिक ऍसिड आणि ते निर्माण होतं, त्यांचं परत ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी. नंतर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, हृदयाचे संरक्षण आणि बुद्धीची चालना करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर पचन संस्थेच्या हे आपलं जे काय म्हणतो ते पेरिस्टाल्टिक मुवमेंट, कॉन्स्टिपेशन होऊ नये म्हणून पण, बद्धकोष्ठता होऊ नये पण, कारण आतड्याची हालचाल विटॅमिन B1 सुरळीत व्हायला आपल्याला मदत होते. आता हे काय बघितलं आपण, थायमिन बघितलं. आता आपण पुढचं बघणार आहोत, विटॅमिन B2. आपण B1 बघितलं, थायमिन. आता B1 ची लक्षात राहा, B1 ची दैनिक आवश्यकता राहिली काय आहे. तर विटॅमिन B1चं डेली आपण आधी लिहून घ्या, B2 नाही चालू केलेलं. B1ची प्राप्तीची साधनं बघायची, त्यांना आपल्याला त्याचे किती प्रमाणात डेली लागतं ते पण पाहायचं आहे. तर आता प्रामुख्याने स्तनदा स्त्रीमध्ये काय लागतं, की प्रामुख्याने आपल्याला ते 0.3 मिलीग्रॅम इतकं लागतं. त्याच्यानंतर जे लहान बालकं आहेत त्यांना 0.5% किंवा 0.7% किंवा 0.8%, म्हणजे 7 ते 9 वर्षामध्ये 0.8%, 4 ते 6 वर्षापर्यंत साधारणतः 9.6 सॉरी 0.7%, आणि 1 ते 3 वर्षापर्यंत 0.5%, आणि 7 ते 9 वर्ष 0.8% इतकं आपल्याला म्हणजे 8% म्हणण्यापेक्षा मिलीग्रॅम इतकं आपल्याला काय लागतं, विटॅमिन B1 लागतं. नंतर मुलींमध्ये पण जास्त प्रमाणामध्ये हे लागतं. शक्यतो थायमिन जर मिळवायचं आपल्याला, तर म्हणजे आपल्याला थायमिनची डेफिशियन्सी आहे विटॅमिन B2ची, तर आपल्याला काय करायचं आहे, की कशा कशातून मिळतं, तर हे तृणधान्यातून मिळतं, कडधान्यातून मिळतं. तृणधान्य म्हणजे आपलं बाजरी, गहू, मका वगैरे पदार्थ. आणि दुसरं आपल्याला बघायचं आहे, की अजून कशातनं, कडधान्य. कडधान्य म्हणजे
राजमा, चवळी, मका, हुलगे, पावटा. तर ह्या सगळ्यातनं पण काय होतं की आपल्याला मिळतं, की त्याच्यामधून आपल्याला विटॅमिन B1 मिळतं. आता ह्याच्यामध्ये बघा, वाळलेलं जे खमीर आहे, खमीर म्हणजे आपण जे फर्मेंटेड इडलीचं बॅटर करतो त्याच्यामध्ये 3 ते 6 मिलीग्रॅम असतं. नंतर तांदळाचं पीठ जे केलं, तांदळाचा कोंडा जे असतो त्याच्यामध्ये पण 2.60% असतं. त्याच्यानंतर तृणधान्यांमध्ये आपल्याला 0.4 ते 0.6, कडधान्यामध्ये 0.5 ते 0.6, तेलबियामध्ये 0.7 ते 1.1, आणि तिळामध्ये 1.1, आणि मांस मासे याच्यामध्ये 0.21 ते इतकं, सॉरी 0.19 ते 0.11 ते 0.18, लक्षात घ्या. 0.11 ते 0.18, आणि तिळामध्ये 1.1, आणि माशांमध्ये किंवा मांसमध्ये 0.11 ते 0.18 इतकं आपल्याला थायमिन मिळतं. आता थायमिनच्या डेफिशियन्सीने कुठला आजार होतो? मी पहिल्यांदा कुठल्या आजाराचं नाव घेतलं होतं सुरुवातीला लेक्चरच्या? थायमिनचं आपण शिकवताना कुठलं हे असतं म्हणून लिहिलं होतं खाली? बरं, बेरीबेरीचा आजार होतो, लक्षात घ्या. जर विटॅमिन B1 डेफिशियन्सी असेल तर बेरीबेरी हा आजार आपल्याला होतो. तर आता त्याचं काय म्हणजे काय केलं पाहिजे, की बाबा त्याचे दुष्परिणाम काय आहेत? म्हणजे जर अभाव झाला, बेरीबेरी रोग झाला, बरं, पण त्याचे आपल्याला काय सिमटम्स काय दिसतात? तर आता ह्या बेरीबेरीचे पण 3 प्रकार आहेत: आर्द्र बेरीबेरी, शुष्क बेरीबेरी, आणि बालबेरी. टिपाली येऊ शकतं, त्यामुळे लक्ष द्या. तर हे 3 प्रकारे आहे: आर्द्र बेरीबेरी, शुष्क बेरीबेरी, आणि नंतर बालबेरीबेरी. अशा 3 प्रकारे काय आहे ते त्यांची नावं आहेत. तर प्रामुख्याने काय होतं, की जे काही आहे आपण म्हणजे त्याच्या अभावामुळं जसं काही काय होऊ शकतं, की बाबा पचन संस्थेचं कार्य विकसित होत नाही. नंतर पिष्टमय पदार्थांचं मेटाबॉलिझम जास्त व्यवस्थित होत नाही, किंवा चयापचय नीट होत नाही. भूक मंदावते, झोप येत नाही. नंतर थकवा जाणवतो, आणि त्याच्यानंतर काय होतं, की मानसिक थकवा सगळ्यात जास्त येतो, सुस्ती येते, तहान लागते किंवा तहान लागून जाते, असं. आणि त्याचे 3 प्रकार आहेत: आर्द्र बेरीबेरी, शुष्क बेरीबेरी, आणि बाल बेरीबेरी. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने करायचं, की आर्द्र आणि शुष्क जे हे 2 बेरीबेरी आहेत ते प्रामुख्याने प्रौढामध्ये आढळतात. लहान मुलांच्या मध्ये प्रामुख्याने की बालबेरीबेरी येतं. हं तर आता बालबेरीबेरी जे आहे, तर आर्द्र किंवा शुष्कमध्ये आधी लक्षणं बघू काय दिसून येतात: भूक न लागणे, अपचन, डोके जड होणे, हाडाच्या स्नायूत मऊपणा येतो, आणि स्नायूमध्ये सुईप्रमाणे टोचल्यासारखे वाटते. तर काय येतं, की हाडांच्या स्नायूंना मऊपणा येतो, स्नायूमध्ये सुईप्रमाणे टोचल्यासारख्या वेदना होतात, आणि हातपायांना मुंग्या येतात. तर हे पहिल्यांदा प्रामुख्याने बेरीबेरीची लक्षणे आहेत. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने परत मी तुम्हाला सांगितलं, की आर्द्र बेरीबेरी वेगळा आहे, शुष्क बेरीबेरी वेगळा आहे, आणि त्याच्यानंतर बालबेरीबेरी पण वेगळा आहे. तर आर्द्र जे काही आहे, तर हे आर्द्र बेरीमध्ये मध्ये काय होते, की संपूर्ण अंगाला माणसाच्या काय येते, सूज येते, आणि त्यामुळे काय होतं, की सगळ्या शरीरावरती इडिमा आल्यासारखं किंवा पाण्याचं रिटेन्शन झाल्यासारखं आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यामुळे सगळ्या शरीरात जर सूज आली किंवा इडिमा आला, तर काय होतं, की आपोआपच तो इडिमा खूप जलद गतीने सगळ्या शरीरामध्ये काय होतो, पसरतो, आणि मग हृदयाची धडधड वाढते, श्वासोश्वास घ्यायला त्रास होतो, मांड्यातील स्नायूंना पण काय होतं, की दुखायला लागतात, लवकर विकनेस येतो. त्याच्यानंतर थोडासा दाब पडल्याने पण एकदम काय होतं, गुडघा दुखायला लागतो. त्याच्यानंतर मानेतील शिरा फुगतात, किंवा सिस्टोलिक रक्तदाब वाढतो, आणि डायस्टोलिक काय होतो, एकदम कमी होतो.
अशा प्रकारे काय होतं की हृदय कमकुवत बनते, चिडखोड बनतात आणि त्याच्यामुळे कसलंच संतुलन राहत नाही. हृदयक्रिया पण कधी कधी बंद पडायची शुष्क बेरीबेरीमध्ये शक्यता असते. सॉरी, आर्द्र बेरीबेरीमध्ये शक्यता असते. तर आपण हे काय बघितलं? वेट बेरीबेरी म्हणतो आपण इंग्लिशमध्ये त्यालाच, मराठीमध्ये त्याला आपण आर्द्र बेरीबेरी म्हणतो. आता पुढचा आहे तो शुष्क बेरीबेरी. तर आर्द्र बेरीतील जर इडिमा वगळला किंवा सूज वगळली तर जी काही लक्षणे बेरीबेरीमध्ये आढळतात ती सगळी लक्षणं काय होतात आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात प्रामुख्याने. त्यानंतर अशक्तपणा येतो. चालायसाठी आपल्याला एकदम काय होतं? जड जातं. त्याच्यानंतर काय होतं? पायाचे ज्या पोटऱ्या किंवा काफ मसल्स आहेत त्यांना पण काय येतात? वेदना येतात. शुष्क बेरीबेरीमध्ये बरं का. पायांना मुंग्या येतात. कधी कधी अर्धांगवायू पण होण्याची शक्यता असते. जर लक्ष एका ठिकाणी काय होत नाही आपलं, कॉन्सन्ट्रेट होत नाही किंवा केंद्रित होत नाही, बेचैनी वाढते आणि दीर्घकाळ कमतरता राहिली, उपचार नाही केला तर त्या व्यक्तीचा मृत्यू पण होऊ शकतो. लक्षात ठेवा. आर्द्र बेरीबेरी आणि शुष्क बेरीबेरी हे शक्यतो प्रौढामध्ये आढळतात. बाल बेरीबेरी लहान मुलांच्या मध्ये आढळतो. आर्द्र बेरीबेरी म्हणजे सूज येणे आणि शुष्क बेरीबेरीमध्ये मध्ये सगळे आर्द्र बेरीबेरीचेच, फक्त सूज नसते अंगावर, एवढं एकच. सगळी लक्षणं आर्द्र बेरीबेरीचीच आढळतात, फक्त अंगावरती सूज नसते. आणि बालबालामध्ये बाल बेरीबेरी म्हणजे जर आई म्हणजे प्रेग्नंट असताना जर आईमध्ये थायमिनचा जर अभाव असेल तर काय होतं की तिच्या पोटी जन्मणारा जो आब्रक आहे त्याच्यामध्ये ही लक्षणे ताबडतोब दिसून येतात. म्हणजे बाळ अस्वस्थ असते, झोपत नाही, अचानकपणे कसं पोटामध्ये कळ आल्यावर रडू लागतं तसं ते ओरडतं, भूक लागत नाही, उलट्या जुलाब व्हायला लागतात, पोट दुखतं, त्वचेचा रंग बदलतो, चेहरा आणि हातपायावरती सूज येते, लघवी कमी होते आणि श्वास घ्यायला त्रास होतो आणि मांसपेशी कशा होतात? टणक होतात आणि हृदयाच्या कार्यामध्ये पण बिघाड येऊन मृत्यू येऊ शकतो. इतकं त्याचं महत्त्व आहे. तर बेरीबेरीचे 3 प्रकार बघितले आपण आज. कशाच्या अभावाने होतात? तर थायमिन. थायमिनच्या अभावाने काय होतं? आपल्याला बेरीबेरी आजार होतो. थायमिनला आपण व्हिटॅमिन B1 नाव दिलं. तर आता आपण अलीकडं पॉलिश्ड धान्य वापरतो. तर जे काही वरचा कोंडा आहे किंवा अनपॉलिश्ड धान्य आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे B1 किंवा व्हिटॅमिन B1 आपल्याला जास्त प्रमाणामध्ये आढळून येतं. तर आता आज आपण कुठले कुठले विटॅमिन बघितले? तर विटॅमिन ई बघितलं, हं, विटॅमिन के बघितलं. विटॅमिन ई आणि के फॅट सोल्युबल आहेत आणि वॉटर सोल्युबल विटॅमिनला आपण सुरुवात केली. आणि वॉटर सोल्युबल विटॅमिन मध्ये आपण पहिल्यांदा B1 बघितलं आणि B1 मध्ये थायमिन बघितलं आणि थायमिनचे गुणधर्म बघितले, त्याचं कशा कशामध्ये किती लागतं ते बघितलं. त्याच्यानंतर त्याचा अभाव झाल्यावरती कुठला आजार होतो? तर बेरीबेरी आजार होतो, हे बघितलं. बेरीबेरी आजाराचे आपण प्रकार बघितले. ह्याच्यामध्ये काही शंका आहे का कुणाला? आज कोणच काही बोलत नाही, झोपलात का सगळे? सुवर्णा मॅम, सुवर्णा मॅम, बर, ठीक आहे. कोणीच काही बोलत नाहीये. आजचं लेक्चर संपलं, मी मीटिंग एंड करते. कुणाला काही अडचण नाही ना?